नमस्कार. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत सरकार, त्याचबरोबर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारं आपले संविधानाचं पारायण, यामध्ये ऑनलाईन असणारे सर्व संविधानाचे पाईक शिलेदार यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे आपले मार्गदर्शक धनराज वंजारी सर यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. सर, स्वागत आपलं. आणि आपल्या परवानगीनं आज भारतीय संविधान भाग 3 मूलभूत हक्क मधील सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क अनुच्छेद 29 चं वाचनाला सुरुवात करतो. होय, सुरू करा. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. 1. भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल. 2. राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. 30. शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. 1. धर्म आणि भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. 1 क खंड 1 मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे एखाद्या अल्पसंख्याक वर्गाचे स्थापन केलेल्या व त्याच्याकडून प्रशासन केल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांची कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादित करण्याची तरतूद कोणताही कायदा करताना राज्य अशा मालमत्तेच्या संपादनाबद्दल अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्याखाली ठरवलेल्या रकमेमुळे या खंडान्वये कमी हमी दिलेला हक्क निर्बंधित व निराकृत होणार नाही, अशा प्रकारे ती रक्कम आहे याबद्दल खात्री करून घे. संभाग 2. शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था ही धर्म किंवा भाषा या आधारे अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे या कारणावरून तिला प्रतिकूल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. बरोबर आहे. आज आपण मूलभूत हक्क या घटनेच्या भाग 3 मध्ये अनुच्छेद 29 आणि 30 प्रामुख्याने हे 2 अनुच्छेद यांचा एक समूह करून आपण बघणार आहोत. या समूहाला नाव दिलेलं आहे घटनेमध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क देऊन या 2 अनुच्छेदाचा जो एक समूह या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे, त्या समूहाबद्दलची थोडीशी कल्पना आपण आधी विशद करून घेऊ की घटनापीठासमोर हे सगळं होत असताना सांस्कृतिक आणि शैक्षणिक, शिक्षण हा शब्द आपल्याकडे थोडा नंतर रूढ झाला असं म्हणायला कारण उपलब्ध आहे. पण त्याआधी संस्कार हा शब्द होता. संस्काराचं दुसरं नाव शिक्षण. हे शिक्षण आधुनिक काळामध्ये दिले गेलेलं नाव आहे. पहिला जो संस्कार होता त्या संस्कार रूपाने मुलं शिकायची. आई वडिलांचे संस्कार, थोर मोठ्यांचे संस्कार, आजूबाजूच्या वातावरणाचे संस्कार, गुरुकुलामध्ये गेल्यानंतर त्या गुरुकुलात होणारे संस्कार, हे आपली प्राथमिक शिक्षणाची परंपरागत चालत आलेली भारताची वैभवशाली अशी परंपरा आहे. संस्कार जेव्हा कृतीत येतात तेव्हा त्याची नकळत संस्कृती निर्माण होते. संस्कृती या शब्दाला ही पायाभरणी म्हटल्यावर तुमच्या लक्षात येईल की शिक्षण हा किती महत्वाचा घटक आहे, महत्वाचा भाग आहे मानवीय आविष्काराचा. आणि मानवी आविष्काराचा हा भाग जर आपण लक्षात घेतला तर आपल्या एक सातत्याने लक्षात येतं की खऱ्या अर्थाने संस्कार क्षमता समाजाची वाढवण्याचं, समाजाला शिक्षित करण्याचं, समाजाला ज्ञान देण्याचं, त्यांना अज्ञानातून वर उचलून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणण्याचं जे महत्कार्य केलेलं आहे ते आमच्याकडे संतांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. इथपर्यंत मांदियाळी आहे की संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज या लोकांच्या जेव्हा व्यक्तिगत किंवा सामूहिक भेटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर होत असत तेव्हा त्यांनी सुद्धा उद्धृत केलेली काही मूल्ये
ही श्रद्धा विश्वास उपासनेच्या माध्यमातून जी कालच आपण बघितली अनुच्छेद 25 ते 28 यामध्ये समाविष्ट झालेली त्याचं प्रतिबिंब तिथे पडलेलं आपल्याला जाणवतं. तर आपले संस्कार आणि आपली संस्कृती ही किती परमोच्च इम्पॉर्टन्स ठेवून आहे आपल्या जीवनामध्ये, त्याचं एक आपल्याला दर्शन या ठिकाणी घडतं. संत ज्ञानेश्वर म्हणा की ज्यांनी सांगितलं की आणि उद्वस्ताचे प्रमाणे जैसे सूर्याचे न चालता चालणे तैसे निष्कर्मत्व ते जाणे कर्मिणी असता. म्हणजे 12व्या शतकाच्या उत्तरार्धात साधारण 1291 हा काळ जर आपण बघितला, आपण संस्कार या आणि संस्कृती या विषयाकडे थोडस लक्ष वेधून घेतोय. युवकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं असल्यामुळे मी या अनुच्छेदाच्या अनुषंगाने यावर मुद्दाम जोर देणार आहे की त्या 13व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1291 ते 92 हा ज्ञानेश्वरीचा निर्धारित लिखाणाचा काळ आहे. त्या काळामध्ये ज्ञानेश्वर ओवी लिहितात की सूर्याचे न चालता चालणे म्हणजे सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. हा शोध नंतर जगामध्ये 1510 किंवा 1640 ला गॅलिलिओ कोपर्निकस यांच्या माध्यमातून लोकांच्या समोर आला, परंतु त्यांचाही त्या काळी छळ झाला आणि इथेही ज्ञानेश्वराला छळाला सामोरं जावं लागलं. त्याचं कारण महत्वाचं असं आहे की सत्य सांगणारे हे जे लोक होते ते सत्याचे संस्कार करणारे संत, सत्याचा पाहू जाई अंत तो खरा संत, अशी हे जे बिरुदावली आपल्या संतांना लावली जाते, तर ते आपले खरे आद्य गुरु, आद्य शिक्षक, आद्य संस्कार क्षम आपल्या जीवनावर परिणाम करणारे असे व्यक्ती होऊन गेले. म्हणून ही परंपरा आपल्याला जेव्हा जेव्हा आपली आपण संस्कृती म्हणतो, जेव्हा संस्कार म्हणतो, शिक्षण म्हणतो, तेव्हा आपल्याला डोळ्यासमोर घेऊन पुढे चालणं अपरिहार्य आहे. संत तुकाराम असतील, गाडगे बाबा किंवा तुकडोजी महाराज ज्यांनी या श्रद्धा वगैरे गोष्टींबद्दलचं एक निरूपण घटनापिठासमोर सादर झालं होतं, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की श्रद्धा, उपासना आणि विश्वास हा व्यक्तीचा व्यक्तिगत अधिकार आहे, तो हक्क आहे त्याचा. कारण तो ज्या भागातून, ज्या भूभागातून जो येतो त्या भूभागामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण अशी जडणघडण झालेली आहे, त्याच्या बोलीची, त्याच्या भाषेची, त्याच्या लिपीची आणि एकंदर त्या सगळ्या त्याच्या वागणुकीची, ज्याला आपण संस्कृती म्हणतो, त्याच्यामध्ये जडणघडण झालेली आहे. म्हणून आपल्याला ही नाकारून चालता येणार नाही, ती आपल्याला स्वीकारली पाहिजे. आणि ती घटनेमध्ये कशी स्वीकारायची, तर त्याचं प्रतिबिंब तुम्हाला अनुच्छेद 29 आणि 30 मध्ये पडलेलं दिसतं. आजच्या मानाने जर विचार केला, आज ज्ञानेश्वर आणि तुकाराम जेव्हा विचार करतो तेव्हा ज्ञानेश्वराला 700-750, तुकारामाला 400-450 वर्ष होऊन गेलेली आहे. मी तर म्हणतो ही परंपरा जर अशी सुरू राहिली आणि अशी घटना निर्मिती कोणी केली होती, उद्या जरी हा पुराण ग्रंथ म्हणून रूढ झाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही की महात्मा फुले, राजर्षी शाहूंना तर तसे राजर्षी लावून टाकलेलं आहे आणि भारतरत्न आंबेडकर यांना आधुनिक संत म्हणून संबोधलं जाईल किंवा त्यावेळचे लोक हे एक काळचे एक प्रकारचे संत होते, अशी बिरोधावली आपल्याला यांना अपरिहार्यपणे लावावी लागेल. आणि म्हणून या ठिकाणी संस्कृती आणि शिक्षण, ज्या संस्कृतीतून शिक्षणाच्या प्रणाली निर्माण होतात, त्याच शिक्षण प्रणालीतून पुढे संस्कारक्षम असे भरण पोषण पालकांचं, तरुण पिढीचं झालं की आपली संस्कृती निर्माण होते. आणि म्हणून संस्कृती आणि शिक्षण यांचा एक गाभा असावा, असा अगदी जवळचा आणि दुधात साखर असल्यासारखा जो संबंध आहे. तुम्ही शिक्षण हे संस्कारापासून वेगळं करू शकत नाही, संस्कार हे शिक्षणापासून वेगळं करू शकत नाही. म्हणून सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हा माणसाचा मूलभूत हक्क संबोधण्यात आलेला आहे. आणि त्यावरून मग आपण आर्टिकल 29 आणि 30 ची निर्मिती या ठिकाणी केली. इथे सगळ्यात आधी असं म्हटलेलं आहे की अल्पसंख्याकांना संरक्षण देण्यासाठी. आता ही अल्पसंख्याकांना जे संरक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये अनेक कोर्टाचे निर्णय असे आहेत की हे अल्पसंख्याकाचं न राहता ज्या ज्या संस्कृती, ज्या ज्या लिपी, ज्या ज्या भाषा, बोली भाषा अर्थातच या दुर्लक्षित आहे, अशा कुठल्याही समूहाला हे हक्क आहेत आणि ते समूह आपले हक्क अनुच्छेद 29च्या अनुषंगाने बजावू शकतात. अल्पसंख्याकांना दिलेलं हे संरक्षण निश्चित आहे. कारण आज एखादी प्रचंड मोठी संस्कृती त्या काळामध्ये आपले
होती, भाषा होती संस्कृत. संस्कृत भाषेचा अर्थच तो आहे की जी भाषा तुम्हाला संस्काराचं कृतीत रूपांतर कसं करायचं हे शिकवते, त्याचं नाव संस्कृत. पण त्यावेळी संस्कृत हा सर्वसाधारण जनतेला अभ्यासनाचा, वाचनाचा, शिक्षणाचा रस्ता ठेवला नव्हता. हे विशिष्ट काही आपल्याकडे आलेल्या अनिष्ट रूढी परंपरेने, जात व्यवस्थेने तळागाळातल्या काही लोकांना शिक्षणाचा हक्कच दिला नाही आणि म्हणून संस्कृतचा प्रचार जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा बहुजनांमध्ये होऊ शकला नाही. मग बहुजनांकडे काय होतं, तर त्यांच्याकडे होतं प्राकृत. प्राकृत म्हणजे अशी भाषा की जी प्राकृतिक आहे, नैसर्गिक आहे, खडी बोली आहे त्याची. त्या प्राकृताचं रूपांतर नंतर तिच्यावर संस्कार करून जे संस्कृत मध्ये झालं, ती संस्कृत शिकायला जर मज्जा होता तर लोकांसाठी मग भाषा कोणती राहिली, लोकांना व्यक्त व्हायचं ते कसं व्हायचं. शब्द बोलाची वाटप आहे तेथ अभिप्रायोची अभिप्रायाते बिये, बुद्धीचा फुलोरा होत जाये मतीवरी. असं जे ज्ञानेश्वर म्हणतात की पहिला शब्द जर एखाद्या वस्तूला, एखाद्या गोष्टीला, एखाद्या घटनेला उच्चारला असेल तर ज्या कुठल्या माणसाने तो उच्चारला, तो जो उच्चारला तसाच का उच्चारला. चिमणीला चिमणी, कावळ्याला कावळा, झाडाला झाड, नदीला नदी, पहाडाला पहाड का म्हणतो आपण. पहाडाला समुद्र का म्हणत नाही, समुद्राला नदी का म्हणत नाही, नदीला झाड का म्हणत नाही, झाडाला कावळा का म्हणत नाही, कावळ्याला चिमणी का म्हणत नाही. तर खरंच हा प्रश्न मोठा थोडासा अनाकलनीय आहे. या अनुषंगाने आपण असं बघूया की ज्याला कोणाला असं दिसलं की काहीतरी हे असं घडतंय, काहीतरी आवाज येतोय, माणसाला ऐकण्याची जी एक निसर्गोत्पत देणगी परमेश्वराने दिली आणि त्यानंतर बोलण्याची, तर त्यांनी पहिलं ऐकलं. ऐकल्यानंतर याला नेमकं काय बोलावं. वारा वाहतो, झाडाची पानं झळझळ झळझळ करतात, झडझड झडझड असा आवाज येतो. हा मग याला झाड म्हणूया का आपण. अशा अर्थाने जर त्यांनी झाड हा शब्द पहिल्यांदा उच्चारला असेल तर जो कोणी आद्य पुरुष असा असेल, आद्य स्त्री अशी असेल की जिने झाडाला झाड संबोधलं, तिच्या मनात तो अर्थ प्रतीत कसा झाला. तर शब्द बोलाची वाटप आहे. शब्द कुठंतरी मनाच्या गाभाऱ्यामध्ये वाट पाहत होता की याला काय बोल देऊ, आणि तो बोल जेव्हा बाहेर आला तेव्हा मनातला जो अभिप्राय, त्या अभिप्रायातून अभिप्राय व्याला म्हणजे बाळांत झाला, गाय व्याली वासरू झालं असं जे आपण म्हणतो की अर्थ बोलाची वाटप आहे तेथ अभिप्रायोची अभिप्राय ते विये, बुद्धीचा फुलोरा होत जाये मतीवरी. आणि अशा रीतीने एक शब्द निर्माण झाला, त्या शब्दाला दुसरा शब्द आला की झाड आहे, झाड नाही आहे, झाड हिरवं आहे, झाड मोठं आहे, झाड लहान आहे. अशा प्रकारे होता होता ही भाषा जी निर्माण झाली त्या भाषेला खडी बोली किंवा प्राकृत असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वराचं एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे भाषा आणि लिपीच्या बाबतीत की ज्ञानेश्वराला संस्कृतचं ज्ञान होतं. ज्ञानेश्वरीची रचना संस्कृतमध्ये करू शकले असते, पण मुद्दामून त्यांनी प्राकृत भाषेमध्ये रचना केली. अशा शब्द वापरले की त्यावेळच्या सर्वसाधारण जनतेच्या तोंडातले ते शब्द आहेत. ते संस्कृत नाही आहे निश्चित, कारण त्यांना संस्कृत भाषा शिकायची परवानगीच नव्हती. त्याच्यामुळं ही जी खडी बोली आहे, आज रानडे नावाचे ग्रहस्थ पुण्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीवर एक डिक्शनरी लिहिली की ज्ञानेश्वरीच्या शब्दाचा प्रचलित शब्दाबरोबर काय अर्थ असावा, त्याची एक डिक्शनरी लिहिलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सांगण्याचा उद्देश माझा एवढा आहे की खडी बोली आणि भाषा ही कशी निर्माण झाली, या भाषेने कसं मानवी जीवन पुढे विकसित केलं, त्याचे संस्कार झाले, ती संस्कृती झाली, आणि अशा प्रकारे ही मानवजातीची जी वाढ होत आहे ती झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की त्याची जी मूळ भाषा आहे, प्रत्येक भागामध्ये तुम्ही जर बघाल साधारण 20 ते 25 किलोमीटरवर भाषेमध्ये, भाषेच्या लकबीमध्ये, भाषेच्या बोलताना शब्दाच्या लयीमध्ये फरक पडलेला दिसतोय. पुण्यातला माणूस जे बोलतो ते कोल्हापूरचा जरा वेगळ्या ठसक्याने बोलत असतो. तिकडे जर तुम्ही विदर्भात गेला तर नागपूरचा माणूस कुठं चालला बे, कुठून आला बे, तो एका वेगळ्या ठसक्याने बोलत असतो. हे जर आपण बघितलं की हे कुठून आलं, तर हे त्या त्या जागच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक या दोन गोष्टीचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. मला या ठिकाणी सांगायला आनंद होईल की अमर्त्य सेन, ज्यांना इकॉनॉमिक्स मध्ये, अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालं,
त्यांचा जो शोध प्रबंध होता त्या प्रबंधाचं हेडिंगच असं होतं की जोपर्यंत मानवाच्या विकास आराखड्यात तुम्ही त्याची भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थिती समाविष्ट करत नाही तोपर्यंत कुठलाच विकास आराखडा परिपूर्ण होऊ शकत नाही. इट वॉज अ ग्रेट इन्व्हेन्शन. थँक्स टू अमर्त्य सेन की यांनी या पद्धतीने संस्कृती आणि भौगोलिक याचं महत्व माणसाच्या विकासासाठी किती आहे याची तुम्हाला ओळख करून दिली. आणि हे सांगण्याचा उद्देश असा आहे की घटनापीठासमोर जेव्हा आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 हे चर्चेला आलं तेव्हा काही प्रमुख ऑब्जेक्शन्स याच्यावर होती. ती ऑब्जेक्शन्स बघण्याआधी आपण अनुच्छेद 29 मध्ये जे शब्द प्रयोग केलेले आहे घटनाकारांनी त्याचा विचार करूया. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. पोट भाग 1 भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला, इथे नागरिकाला शब्द नाहीये, हे अधिकार 29 चे हे नागरिकाचे अधिकार नाही आहे. नागरिकाचे अधिकार आहेतच मुळात. तुम्ही जर 14 पासून 19 पर्यंत बघितलं 20-21 हे सगळे नागरिकाला दिलेले अधिकार आहे. पण 29 मध्ये अधिकार नागरिकांच्या गटाला दिलेले. आणि असा कुठला नागरिकांचा गट? एक माणूस असेल तो म्हणत असेल की माझी ही भाषा आहे आणि ही भाषा बोलणारा, ही संस्कृती जपणारा, ही लिपी, हे रायटिंग जपणारा मी एकटाच आहे आणि मला याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे. तर त्याचं म्हणणं कदाचित ऐकलं जाणार नाही. परंतु अशा नागरिकांचा गट असेल, समूह असेल, समाज असेल तर अशा समाजाला अल्पसंख्याक ही विरुद्धावली लावून एक ओळख प्राप्त करून दिलेली आहे. आणि अशा नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती, 3 शब्द महत्वाचे आहेत. भाषा बघितली कशी निर्माण झाली. लिपी एकदा लिहिण्याची कला आल्यानंतर तो भाषेला शब्दांकित करू लागला. त्यांनी लिपी निर्माण केली आणि त्याच्यातून त्याची संस्कृती निर्माण होत गेली. ह्या 3 गोष्टी भाषा, लिपी आणि संस्कृती असेल त्याला तो जतन करण्याचा हक्क आहे. कोणाला हक्क आहे? इंडिव्हिज्युअल नागरिकाला नाही, व्यक्तिगत व्यक्तीला नाही, तर हा हक्क व्यक्तीच्या समूहाला, नागरिकांच्या गटाला समभाग 1 अनुच्छेद 29 या अनुच्छेदामध्ये देण्यात आलेला आहे. समभाग 2 अनुच्छेद 29 असं सांगतो, राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्यनीतीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजे संस्था स्थापन करून तुम्ही तुमची भाषा, लिपी आणि संस्कृती संवर्धित करू शकता. अशा संस्थांमध्ये जर दुसऱ्या भाषेचा, दुसरी लिपी जाणणारा, दुसऱ्या संस्कृतीचा कोणी व्यक्ती आला आणि त्यांनी तुम्हाला प्रवेश मागितला, तो प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही कुठल्याही बाबतीत. मग तो धर्म, वंश, जात, भाषा ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. परंतु एक कंडिशन महत्वाची आहे आणि ती कंडिशन अशी आहे की त्या संस्थेला, त्या शैक्षणिक संस्थेला, त्या सांस्कृतिक संस्थेला राज्याकडून म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकारकडून आपल्या निधीतून सहाय्य मिळत असलं पाहिजे. थोडक्यात अनुदानित संस्था, ज्या ज्या कुठल्या शासकीय अनुदानित संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये तुम्हाला हा प्रवेश सगळ्यांना खुला केलेला आहे समभाग 2 अनुच्छेद 29 अनुसार. या ठिकाणी सगळ्यांना खुला केला म्हणजे तुमच्या आपोआप लक्षात येईल की घटनेतल्या अनुच्छेद 14 आणि 15 ची पाठराखण घटनेने केलेली आहे अनुच्छेद 29 मध्ये. म्हणजे तुम्हाला भेदभाव करता येत नाही, फक्त त्या ज्या
संस्था आहे त्या संस्थांमध्ये सरकारचं अनुदान असलं पाहिजे. हे झालं 29चं. तर जेव्हा 29वा अनुच्छेद घटनेमध्ये पारित होत होतं, या अनुच्छेदावर 2 दिवसाची चर्चा होऊन घटनापीठासमोर 8 डिसेंबर 1948 या अनुच्छेदाला जशीच्या तशी मंजुरी मिळाली. जसं आपण आता वाचला तशी मंजुरी मिळाली. त्याआधी याच्यावर 2 प्रमुख ऑब्जेक्शन्स होती, ज्याच्यावर वादविवाद चर्चा, साधक बाधक चर्चा आपण म्हणतो अशी झाली. ते 2 मुद्दे असे आहे की अल्पसंख्याकांना केवळ संस्कृती जपण्याचा अधिकार न देता ती विकसित करण्याचा अधिकार देण्यात यावा. कारण संस्कृती ही एक प्रक्रिया असल्याने सातत्याने बदलणाऱ्या सामाजिक, आर्थिक, जागतिक परिस्थितीनुसार प्रत्येकाची भाषा, लिपी आणि संस्कृती बदलत जाईल. तसं बघायला गेलं तर हे जे ऑब्जेक्शन आहे हे एका बाजूला रास्त वाटतं की संस्कृती जपण्यापेक्षा ती वृद्धिंगत करण्याचा, डेव्हलप करण्याचा, विकसित करण्याचा अधिकार तुम्ही का देत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. तर आणि त्याला कारण असं दिलं गेलं की जसं जसं जग प्रगत होत जाईल तसतसं त्याचे सोशो इकॉनॉमिक इक्वेशन्स जे आहे, म्हणजे सामाजिक व आर्थिक त्याचे जे ठोकताळे आहे, त्यानुसार जागतिक परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाला आपली भाषा, आपली लिपी, आपली संस्कृती ही बदलून घ्यावी लागेल, वळती करावी लागेल. आणि असं करत असताना आपण त्यांना आपली जुनी संस्कृती जपण्यापेक्षा जुनी संस्कृती विकसित करण्याचा अधिकार का देऊ नये, म्हणून याच्यावर चर्चा झाली. आणि घटनापीठाचा जो प्रमुख भाग आंबेडकर आणि इतर साम्यवादी, समाजवादी विचारांचे लोक होते, त्यांनी असं म्हटलं की आज अल्पसंख्याक समाज जर घेतला, एखादी गोंडी भाषा घेतली किंवा आदिवासी लोकांची भाषा घेतली, आपल्या गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये तुम्हाला त्यांची लिपी, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती वेगळी असते. तर सुधारित संस्कृती म्हणजे काय? म्हणजे तुम्ही असं सरळ म्हणणार की बाबा शहराच्या ठिकाणी जी संस्कृती आहे ती सुधारित संस्कृती आहे, ती डेव्हलप झालेली संस्कृती आहे, डेव्हलप झालेली भाषा आहे, संस्कार झालेली प्राकृत संस्कृत झालेली आहे, असं म्हणून तुम्ही तुमच्या डेव्हलप झालेल्या संस्कृतीचं दडपण त्याच्यावर निर्माण कराल. आणि त्याची जी ओरिजिनल उत्पत्ती आहे, जी आज जतन करण्यात आलेली आहे पिढ्यान पिढ्या, त्याच्या सर्व पूर्वजांनी ती जतन केलेली आहे, तिचा मात्र नाश होईल. म्हणून विकसित होण्यापेक्षा जपण्याचा त्याला अधिकार देणं महत्वाचं आहे. आणि या आर्ग्युमेंटला बहुमत पडलं, याच्यावर वोटिंग झालं आणि या आर्ग्युमेंटला बहुमत पडल्यामुळं संस्कृती जपण्याचा अधिकार, त्याच्या पुष्टी खातर काही मुद्दे 1-2 होते. ते असे होते की त्या भाषेमध्ये जर तुम्ही आज संशोधन केलं, त्या लिपीमध्ये जर आज संशोधन केलं, तर इतिहासाचे कित्येक सत्यवर्धक पदर हे तुमच्या समोर ज्ञान घेऊन येतात. साधी जर मोडी लिपी बघितली, शिवकालीन बखरीची भाषा बघितली आणि त्या भाषेचं जर तुम्ही अनालिसिस केलं, समजून घेतली ती भाषा, तर तुम्हाला त्या काळातल्या केवळ ऐतिहासिक नव्हे तर सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व गोष्टीचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. म्हणून त्याचं जतन होणं महत्वाचं आहे. म्हणजे त्या काळात नेमकं काय झालेलं आहे, हडप्पा, मोहिंदोजारो या ठिकाणी कुठली लिपी होती, त्या लिपीचा अर्थ काय लागतोय, सांकेतिक भाषा होती. बैलाचं चित्र, गाईचं चित्र, हरणाचं चित्र, वाघाचं चित्र, या चित्राच्या काढण्यामधून एक लिपी निर्माण झाली होती. त्या लिपीला काहीतरी अर्थ होता. तो अर्थ जर आपल्याला संशोधकरित्या समजून घ्यायचा असेल, त्यावेळची संस्कृती समजून घ्यायची असेल, तर आपल्याला वैज्ञानिक आधार निर्माण होऊ शकतो. म्हणून ही जतन झाली पाहिजे. तिचा सरसकट विकासाचा फक्त हक्क दिला आणि जतन करण्याचा हक्क नाही दिला, तर जी विकसित संस्कृती आहे ती अशा लोकांवर
जे गटाने लहान आहे, जे अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर लादली जाईल. म्हणजे आज तुम्ही म्हणाल की बाबा संस्कृत भाषा श्रेष्ठ आहे, संस्कृत विकसित रूप आहे प्राकृत भाषेचं, म्हणून सगळ्यांनी संस्कृतच बघितलं पाहिजे, प्राकृताकडे कोणी जाऊ नये. पण आज जी लिपी उपलब्ध आहे त्या लिपीमधून कितीतरी गोष्टी त्या खड्या बोलीतल्या त्या प्राकृत लिपीमधल्या बाहेर येतात. प्राकृत ही एक भाषा म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. तिचं संशोधन केल्यानंतर आपल्याला त्या काळचे हे सगळे मुद्दे जे आहे त्याचा अभ्यास करता येतो. नाहीतर आपल्याला आपला इतिहासच माहित नसणार, आपले पूर्वज माहित नसणार, आपण कुठून कुठपर्यंत कसा प्रवास केला, झाडाच्या पोकळीत राहून आपल्या कमरेभोवती झाडाची पानं गुंडाळणारा आदी मानव हा जर स्पेस शटल मध्ये बसून, अंतरिक्ष यानामध्ये बसून चंद्रावरून मंगळावरून शुक्रावर जाण्याच्या वल्गना करत असेल, तर ही जी विकासाची एक नांदी आहे, या विकासाच्या परंपरेला कुठेतरी मूळ बेस आपण काय होतो, कसे होतो, हा विकास कसा होत गेला, जैविक दृष्ट्या माणूस कसा जास्त समृद्ध आणि विकसित होत गेला, याचा रस्ता, याचा परिपाठ करण्यासाठी आपल्याला आपलं आद्य मूळ सांस्कृतिक धन हे जपलं पाहिजे. आणि म्हणून याच्यावर आर्ग्युमेंट असं होतं की विकसित होण्याच्या अधिकारापेक्षा तो जपण्याचा अधिकार अल्पसंख्याकांना देणं फार महत्वाचं आहे. मी ती म्हणतो, आज जेव्हा माझे दुर्गम भागातले आदिवासी बांधव अनेक चांगले मित्र आहेत जे PhD डबल PhD फॉरेनला गेलेले आहेत, परंतु त्यांची भाषा आणि लिपी तीच आहे. ते जेव्हा आपल्या पूर्वजांचा, आपल्या पूर्वपीठिकेचा विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, अरे बापरे, आपल्याकडे हे संस्कार धन होतं, आपल्यामध्ये हे मूळ मुद्दे होते, तिथून आपण आज इथे आलेलो आहोत. हा एक आनंद जो आहे ना, तो अतिशय वेगळा आनंद आहे. आणि मला वाटतं या मानवीय भावनेचं जतन सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क घटनेमध्ये उद्धृत करून घटनापीठाने आपल्या समोर इथपर्यंत आणलेला आहे. याच्यावर एक दुसरा मुद्दा चर्चेसाठी आला होता, साधक बाधक चर्चा ज्या मुद्द्यावर झाली तर तो असा होता की असा अधिकार अल्पसंख्याकांना देणे म्हणजे समाजात गटबाजी निर्माण करणे. जात व्यवस्था आहे, चातुर्वर्ण पुरस्कृत समाज व्यवस्था आहे, कोण कुठल्या वर्णातला आहे इथं समजलं जातं, त्या वर्णभेदावरून त्याची किंमत खाली आणली जाते, त्याच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्या जात उतरंडीच्या याच्यामध्ये तो खालच्या थरावर ठेवला जातो. असं होत असताना जर तुम्ही असा एखादा ग्रुप रिकॉग्नाइज केला तर तो आदिवासी आहे किंवा तो मागास आहे किंवा त्या दुर्गम भागातला आहे, पहाडी डोंगराळ प्रदेशातला आहे, तो भटका विमुक्त आहे, असं करून तुम्ही एक प्रकारे समाजामध्ये गटबाजी निर्माण करताय वेगळी. तर आंबेडकरांनी याचं उत्तर असं दिलं की ही गटबाजी निर्माण करत नाहीये, कारण अनुच्छेद 14 आणि 15 मध्ये मी ऑलरेडी अशा गटबाजीला छेद दिलेला आहे. तुम्ही असं कशी गटबाजी करू शकत नाही, ती अमानवीय आहे, असंविधानिक आहे. म्हणून या 29 अनुच्छेद लावल्याने, त्याची भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा अधिकार दिल्याने गटबाजी निर्माण होईल हे काही मला मान्य नाही. आणि याच्यावर सुद्धा मतदान झालं आणि बहुमताने हे जे आक्षेप होता, हे जे ऑब्जेक्शन होतं ते सुद्धा रूल करण्यात आलं आणि मान्यता मिळाली. तो 29वा अनुच्छेद आपल्या समोर आज अशा रीतीनं सगळ्यांच्या समोर आलेला आहे. म्हणजे घटना बघत असताना, घटनेचा अभ्यास करत असताना केवळ घटनेमध्ये काय शब्द लिहिलेले आहे आणि ते काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्याचा कायद्यात काय अर्थ लागतो, एवढ्यावरच आपण सीमित राहतो. पण माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण याला पारायण म्हटलेलं आहे आणि पारायण या शब्दाची जी व्याख्या मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितली, आज आपलं हे 18वं पुष्प आहे. पहिल्या पुष्पामध्ये जेव्हा पारायणाची भाषा सांगितली की केवळ पाठांतर नव्हे, तर ज्ञान मार्जनाचा रस्ता असा आहे की पाठांतराचं आयन झालं पाहिजे, त्याचं आख्यान झालं पाहिजे, त्याच्यावर बोलल्या गेलं पाहिजे, त्याचे सर्वांगीण डायमेन्शन्स, त्याची दिशा, सर्वात्मका, दिशात्मका असं जे ज्ञान आहे ते केलं पाहिजे, तर आपल्याला याचं आकलन होतं. आणि मग आमचा कायदा असा काय आहे तेही आपल्याला समजतं. अनेक लोक म्हणतात, आला कायद्यात काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, कायदा काढावा आहे, कायद्याने असं केलेलं आहे, ते संविधानात काय लिहिलेलं आहे, त्याचा काय अर्थ लागतो, कशाला अल्पसंख्याक निर्माण केले, कशासाठी अशा संस्था निर्माण केल्या, आज आमच्या मुलांना ऍडमिशन मिळत नाही, यांच्या शिक्षण संस्थेमध्ये यांच्या मुलांना ऍडमिशन मिळतं. हे सगळे विचार जरी वास्तवाला धरून असले तरी कुठंतरी मोठा
हा सामायिक विचार संस्कृतीचा करत असताना हे आपले विचार तकलादू वाटतात, हे लक्षात घ्या. पुढे अनुच्छेद 30 मध्ये जे म्हटल्या गेलेलं आहे ते याचं नियमन केलेलं आहे. घटनेचं सौंदर्य बघा, लोकशाहीचं सौंदर्य बघा, की जेव्हा तुम्ही एखादा नियम करता तेव्हा त्या नियमाला अपवाद असतात, परंतु अपवाद कधीही नियम होऊ शकत नाही. म्हणून त्या सिद्धांताचं, सांगितलेल्या हक्काचं विनियमन ज्या पद्धतीने केलेलं आहे, विनियमन केवळ एक प्रक्रिया जारी करणं नव्हे, तर त्याच्या प्रक्रियेला एक पीठिका देणं, कायद्याची, शिक्षेची अंमलबजावणी, या सगळ्या पीठिकेचं नाव विनियमन आहे. आणि जे विनियमन केलेलं आहे ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की घटनाकारांनी माणसाला माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची जी अलौकिक दृष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ती या ठिकाणी वाखाणण्यासारखी आहे. थोडस तुम्हाला थांबवतो. एक प्रश्न याला अनुसरून असा आहे की जसं समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचा विशेषतः या ठिकाणी मागासवर्गाचा अधोरेखित करून असा उल्लेख होऊ नये असा जो काही मतप्रवाह होता, त्या पद्धतीने आता अलीकडच्याच कालावधीमध्ये सोशल मीडियामध्ये एक पोस्ट अतिशय चांगल्या पद्धतीने होती की एक पहिली महिला जिने न्यायालयीन लढा देऊन जात आणि धर्म दोन्हीचाही उल्लेख नसणारं सर्टिफिकेट मिळवलं. तर अशा पद्धतीचा प्रघात किंवा या ठिकाणी अशा पद्धतीची चळवळ एखादी जर लोक चळवळ झाली तर ती घटनेच्या ह्याच्यात होऊ शकते का, किंवा तो काय एक प्रघात असू शकतो? हा बरोबर आहे. तामिळनाडू मधली ही घटना आहे. तामिळनाडू हायकोर्टाने तिला असं सर्टिफिकेट देण्यास त्या संस्थेला हे केलेलं आहे. तिचं म्हणणं या अनुच्छेद 29 आणि 30च्या अगदी पलीकडचं आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची त्याची जात सर्टिफिकेटवर लिहून उल्लेख करतो तेव्हा नकळत आपण जात व्यवस्थेचं जतन करत असतो. आणि जतन कशाचं करायचंय? जतन संस्कृतीचं करायचंय. ती संस्कृती काही जातीवरून त्याच्या पडत नाही. आता हाही एक विरोधाचा भाग होऊ शकतो की संस्कृती आणि जात, त्याची भाषा आणि जात, त्याची लिपी आणि जात, तर अशा प्रकारचं समीकरण जुळवणं हे अन्यायकारक आहे. जसं आर्टिकल 17 मध्ये अबॉलिशन अनटचॅबिलिटीचं झालेलं आहे त्याचप्रमाणे जात व्यवस्था सुद्धा पूर्णपणे निर्मूलन झालं पाहिजे त्याचं, असंही घटनाकारांचं म्हणणं आहे. परंतु या ठिकाणी जात व्यवस्थेचं जर पूर्णपणे आपण निर्मूलन केलं तर कोण कुठल्या जातीचा होता, कोणावरती कशा प्रकारचे अन्याय झालेले आहे, कोणाची सामाजिक आणि आर्थिक शैक्षणिक परिस्थिती, त्यांचा दर्जा आज काय आहे, याचं निर्धारण करण्यासाठी आपल्याकडे फुटपट्टी पॅरामीटर्स राहत नाही. आणि म्हणून जातीचा उल्लेख हा महत्वाचा आहे. परंतु जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की माझ्या जातीचा उल्लेख ही काही माझी ओळख असू शकत नाही, ती माझी ओळख होऊ नये असं माझं म्हणणं आहे. मला दिलेले स्वातंत्र्याचे हक्क अनुच्छेद 14 पासून 19, 20, 21, 22 पर्यंतचे जर बघितले तर हा माझा मानवाधिकार आहे, हा माझा स्वतःचा मानवी हक्क आहे. आणि म्हणून तो मला जगण्याचा माझ्या पसंतीचा अधिकार आहे. म्हणून त्याच्यावरती हायकोर्टाचा फार उद्बोधक निर्णय आहे हा मद्रास हायकोर्टाचा. तामिळनाडू हायकोर्टाने ते दिलं की हो, तुमच्या सर्टिफिकेटवर तुमची जात तुम्हाला जर वाटत असेल की लागू नये तर ती लागू शकत नाही. परंतु एक गोष्ट तुम्हाला दिसतं की ज्या लोकांना आज ओबीसी, SC, ST सगळीकडे रिझर्वेशनचा बोजवारा जो आपण आज बघतोय, उहापोह चालू आहे ज्या पद्धतीनं, प्रत्येकाला आता ज्याला माहित नव्हतं त्यालाही आपल्या जातीची माहिती करून घेऊन आपली जात नेमकी कुठल्या कॅटेगरीमध्ये येते हे बघण्याचा मोह झालेला आहे. म्हणजे आरक्षण हे प्रत्येकाला पाहिजे आहे. आता आरक्षणासाठी जर तुम्ही अशी एखादी पॅरामीटर शोधून काढली की त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख नसावा तर ते खरं समाजाभिमुख केलेलं कार्य होईल. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण वाट बघूया. जात ही राहणारच आहे, नसली तरी ती आपल्या वागण्यात व्यवहारात जरी नसली तरी कुठंतरी तुमच्या मनामध्ये, कुठंतरी तुमच्या बुद्धीमध्ये त्याचं अधिष्ठान असतंच. आज नकळत कोणी कोणाला भेटला बोलला तर कुठला गावचा वगैरे विचार करून तो हे जाणण्याचा प्रयत्न करत असतो की तुमचं आडनाव म्हणजे अमुक जातीतलं असेल का, मग आमच्या नातेवाईक तिकडे. ही 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 जी आपली एक वृत्ती आहे ना, ही नष्ट व्हायला खरंच वेळ लागेल. पण त्या महिलेचं तामिळनाडू मधल्या महिलेचं या अनुषंगाने मी कौतुक करतो.
आणि जसं कोणाला वाटत असेल की आपल्या नावासमोर, आपल्या ओळखेसमोर आपली जात असू नये, कुठल्याही सर्टिफिकेटवरती नमूद करू नये, ते या निर्णयाचा आधार घेऊन तसा प्रयत्न करू शकतात. पण तसा प्रयत्न अजून तरी खूप मोठ्या प्रमाणावर कुठं होतोय असं चित्र भारतामध्ये नाही आहे. धन्यवाद सर. आपण पुढे जाऊया. आपण पुढे जाऊया. तर अनुच्छेद 30 या ठिकाणी असं म्हणतो की शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. समभाग 1, धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. या ठिकाणी जात, लिंग हे शब्द वगळलेले आहेत. अनुच्छेद 15 म्हटले धर्म आणि भाषा या दोन महत्वाच्या ठेवलेल्या. म्हणजे आपण धर्म कोणाला म्हणायचं, कशाची म्हणायचं, त्याच्यावरती फार चांगली आर्य समाजची एक केस आहे, त्याच्यावर नंतर बोलतो मी, की एकदा एखादा धर्म तुम्ही आयडेंटिफाय केला, त्याला ओळख प्राप्त करून दिली, की त्या धर्माच्या अनुषंगाने त्याची भाषा सुद्धा तुम्हाला ओळखून घेणं क्रमप्राप्त आहे. म्हणून हे दोनच शब्द वापरले, धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना, सर्व व्यक्तींना नाही म्हटलेलं आहे, सर्व वर्गांना म्हणजे समाज गटाला आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. थोडक्यात काय की अशा प्रकारच्या संस्था तुम्ही स्थापन करू शकता ज्या धर्म किंवा भाषा या निकषानुसार अनुच्छेद 29 मध्ये मोडतील. म्हणजे अनुच्छेद 29 मध्ये जर 30च्या अनुषंगाने संस्था स्थापन करायची असेल तर तुम्हाला तुमची वेगळी भाषा, त्या भाषेची लिपी असली पाहिजे आणि त्या लिपीला अनुसरून तुमची संस्कृती अस्तित्वात असली पाहिजे. संस्कृती अस्तित्वात केव्हा असणार? जेव्हा तुम्ही रूढी परंपरेने तुमचे सण, तुमच्या काही गोष्टी सांगाल की हे परंपरेने गेली 100 वर्ष चालत आलेलं आहे. रूढी परंपरेचं महत्व अशासाठी आहे, वारंवार जो उल्लेख होतो ते की एखादी रूढी किंवा परंपरा जर 100 वर्षाहून अधिक काळ टिकली असेल, तिचं पालन पोषण होत असेल अशा रूढीचं, तर ती रूढी कायद्यामध्ये परावर्तित होते, परंतु ती अमानवीय नसावी. म्हणजे तुम्ही म्हणा सतीची चाल होती म्हणून तो कायदा होईल, तर ती अमानवीय रूढी समजल्या गेलेली आहे. म्हणून मानवीय रूढी जर अशा प्रकारची असेल तर तिचं कायद्यामध्ये रूपांतर होऊ शकतं. त्या अनुषंगाने आपण समभाग 1 अनुच्छेद 30 चा उल्लेख जर बघितला तर प्रत्येकाला आपल्या पसंतीच्या अशा वर्गांना, समाज समूहाला आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. पुढे समभाग 1 मध्येच असं म्हटलेलं आहे, समभाग 1 चा परत उपसमभाग 1 खंड 1 मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे एखाद्या अल्पसंख्याक वर्गाने स्थापन केलेल्या व त्याच्याकडून प्रशासन केल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेची कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना राज्य अशा मालमत्तेच्या संपादनाबद्दल अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्याखाली ठरवलेल्या रकमेमुळे त्या खंडान्वये हमी दिलेला हक्क निर्बंधित किंवा निराकृत होणार नाही, अशा प्रकारची ती रक्कम याबद्दल खात्री करून घेईल. म्हणजे शासन जेव्हा निर्माण करेल तेव्हा शासन जर अशा संस्थांना काही फी आकारत असेल, अशा संस्थांची मालमत्ता ही निर्बंधित करत असेल, त्यांच्यावर निर्बंध लावत असेल, एक लिमिट लावत असेल, तर हे सगळे लिमिट लावण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्याला असणार. परंतु असे कुठलेही कायदे हे त्याला दिलेलं मूलभूत स्वातंत्र्य जे आहे अनुच्छेद 29 मध्ये त्याच्या आड येणार नाही. म्हणजे त्याला त्याच्या भाषेचं, त्याच्या लिपीचं, त्याच्या संस्कृतीचं जे संवर्धन आणि जतन करायचं आहे, तो जो मूलभूत अधिकार आहे त्याच्या आड येणार नाही, अशा प्रकारे शासन त्याच्याकडून कर वसुलणी करेल किंवा त्याच्या मालमत्तेची आकारणी ठेवेल. उदाहरणार्थ एखाद्या संस्थेला जर तिचा म्हणजे आकार किंवा व्यापकता लक्षात घेऊन 2 एकर जमीन दिल्या गेली असेल किंवा त्या 2 एकरावरती त्यांनी राहायचं असेल, तर त्या ठिकाणी त्या 2 एकरातली सरकार 1 एकर करणार नाही.
आणि जर 1 एकर करायची झाली तर त्याचा जो अधिकार आहे तो पायमल्ली त्याची होणार नाही. 29 मधला त्याचा विचार करेल. म्हणजे एखादी संस्था जर कमी झाली, उद्या समजा तुमच्या कॉलेजमध्ये 1000 मुलं होती आणि आता त्याची संख्या 400 झाली, तर अशा वेळी शासन एखादा निर्णय घेऊ शकते की तुमची जमीन कमी करावी किंवा तुम्हाला दिलेले फंड आहे ते कमी करावे किंवा तुमच्यावर कर आकारणी आहे ती कमी करावी. हे शासनाला करण्याचे अधिकार दिलेले आहे. म्हणजे शासनाला, जे शासन निधर्मी आहे, जे शासन अल्पसंख्याक बहुसंख्याक असा भेद करत नाही, जे शासन धर्मावरून, जातीवरून, लिंगावरून, भाषेवरून भेद करत नाही, अशा शासनाला हे अधिकार आहेत. पण त्या अधिकाराला सुद्धा निर्बंध घटनेतल्या या उपसमभाग 1 मध्ये टाकलेले आहे. आता आपण अनुच्छेद 30 चा उपसमभाग 2 जर बघितला, त्याच्यात म्हटलेलं आहे, अशा शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था ही धर्म किंवा भाषा या आधारे अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे या कारणावरून तिला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. म्हणजे एखादी संस्था तिचं संचालन करण्यासाठी, तिचं मॅनेजमेंट करण्यासाठी जर समजा एखादी बॉडी तयार झालेली असेल तर त्या बॉडीमध्ये कोण कोण असावं, कोण नसावं त्याचं नियमन सरकार करू शकतं. पण ते नियमन करत असताना त्याचे मूलभूत हक्क अनुच्छेद 29 मधले जे आहे, भाषा, लिपी आणि संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनाचे, त्याची पायमल्ली होणार नाही, हे बंधन शासनावर टाकलेलं आहे. म्हणजे एका बाजूला अशा संस्था स्थापन करण्याचा अधिकार त्या समाज गटाला, त्या नागरिकांच्या गटाला, त्या संस्थांना दिलेले आहेत. दुसऱ्या बाजूला ते निर्बंध, त्याच्यावर एक विनिमयन करण्याचे अधिकार राज्य शासनाला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे राज्य शासन हे विनियमन कसं करू शकते आणि किती मर्यादेपर्यंत त्यांनी करावं याचाही परिपाठ घटनेने समभाग 2 अनुच्छेद 30 मध्ये उल्लेखित केलेला आहे. तोही समजून घेण्यासारखा आहे. म्हणजे चेक अँड बॅलन्स सिस्टीम, सर्वसमावेशक अशी पद्धत आणि कोणीही कोणावर हावी होऊ नये अशा प्रकारचा पायंडा घटनेने या ठिकाणी आपल्याला सांगून दिलेला आहे. या दोन्ही अनुच्छेद, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, याच्यावर 2च महत्वाच्या केसेस आहेत. त्याच्या अनेक केसेस आहे लहान सहान. आता हल्ली बराच याच्यावरती उहापोह आहे की अमुक समाजाची शैक्षणिक संस्था, तिथे आमच्या मुलांना ऍडमिशन मिळत नाही, काही पर्सेंटेज आहे, ते पर्सेंटेज तोकडा आहे. पण हे पर्सेंटेज शासन दरबारी रिझोल्युशन्स आणि त्यांचे वटहुकूम त्याच्याने नियमाने जर नियमित झालं असेल तर आपल्याला त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही कारण नाही. त्यांना तो आपली संस्कृती, लिपी जतन करण्याच्या अधिकाराखाली अल्पसंख्याकाच्या अनुच्छेद 29 आणि 30 च्या हक्कानुसार ते चाललेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिली केस आहे स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी ही फार प्रसिद्ध एज्युकेशन सोसायटी आणि सगळ्यातली आद्य अशी एज्युकेशन सोसायटी आहे या राज्यातली. 1955 साली, म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याच्या 5 वर्ष आधी या केसमध्ये एक निर्णय महत्वाचा दिलेला आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हॅव्हिंग डिस्क्रिएशन इज नॉट अब्यूज. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या अल्पसंख्याक संस्था आहेत त्या संस्थेंना जे निर्णय घेण्याचे अधिकार आहे ते निर्णय अब्यूज होऊ शकत नाही. इट कॅन नॉट बी कॉल्ड अ बॅड डिसिजन इन द लॉ. कारण त्यांना निर्णय घेताना त्यांच्यावर जे निर्बंध लादलेले आहेत ते ऑलरेडी घटनेच्या 29 आणि 30 अनुच्छेदामध्ये विशद केलेले आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या संस्थेच्या जतन आणि विकासासाठी जर एखादा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय सरसकट कायद्याची पायमल्ली करणारा किंवा अब्युजिंग द प्रोसेस ऑफ लॉ असं म्हणता येणार नाही. याचाच अर्थ अल्पसंख्याक संस्थेच्या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय हे त्या संस्थेपुरते, त्या संस्थेच्या नियमनासाठी सर्वोच्च राहतील असा याचा अर्थ आहे. त्याचा अर्थ असाही नाही की ते नियम केले आणि ते असे वाईट आहेत की शासनाचे नियम त्याच्यामुळं विरोधात जातात, असं होऊ शकत नाही. सरतेशेवटी शासनाचे नियम हे त्याच्यावर कडी करणारे नियम आहेत, कारण शासनाचे हे जनताभिमुख सर्वसमावेशक असे नियम असतात.
त्यानंतर दुसरी केस जी गुरु नानक युनिव्हर्सिटी केसच्या नावाने प्रसिद्ध केस आहे, याच्यामध्ये DAV कॉलेज भटिंडा पंजाबची ही केस आहे वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. 1971 साली सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की आर्य समाज इज रिलिजियस मायनॉरिटी बिकॉज दे हॅव डिस्टिंक्ट नो लँग्वेज नो स्क्रिप्ट बट कल्चर. इथे बघा की भाषा, लिपी आणि संस्कृती हे 3 शब्द आपण सुरुवातीला बघितले. तर आर्य समाज ही जी संस्था आहे ती कुठल्या अल्पसंख्याक विरोधावली खाली येते हे विशद करताना सर्वोच्च न्यायालय म्हणतं या DAV कॉलेज भटिंडा वर्सेस स्टेट ऑफ पंजाब केसमध्ये 1971 साली की त्यांची भाषा ही इतरांहून वेगळी नसेल, त्यांची लिपी, त्यांचं स्क्रिप्ट हे इतर भाषेहून वेगळे नसेल, कारण देवनागरीच स्क्रिप्ट आहे त्यांचं, परंतु त्यांची संस्कृती वेगळी आहे आणि म्हणून आर्य समाजाला अल्पसंख्याक समूह, नागरिक गट असा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. 1971चं हे डिसिजन अजून तरी 50 वर्ष झाले क्रॉस झालेलं नाहीये. म्हणजे तुम्ही अल्पसंख्याक आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमची वेगळी भाषा, वेगळी लिपी किंवा वेगळी संस्कृती या 3 पैकी एक सिद्ध करावं लागतं. तेव्हाच शासन दरबारी तुम्हाला अल्पसंख्याक असण्याचा दावा करता येतो आणि मान्यता मिळवता येते, अन्यथा नाही. मला वाटतं आज 29 आणि 30च्या अनुषंगाने जे संस्कार, संस्कृती, शिक्षण याचे अल्पसंख्याकांना दिलेले संरक्षण म्हणून आपण जे हक्क बघितले ते हक्क इतर अनुषंगाने जितक्या जास्त विस्तृत प्रमाणात 45 मिनिटात आपल्याला चर्चा करता आली असती तितकी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे उद्या याचा विचार करूया. तुर्तास आपण इथे थांबूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आज अतिशय चांगल्या पद्धतीनं विवेचन झालेलं आहे. उद्या आपण परत आपल्या भागामध्ये भेटूया. तर आपण इथंच थांबतोय. आज सर्व सहभागी ऑनलाईन श्रोते आणि आपल्या मार्गदर्शक दादा वंजारी सर यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.